सण आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावेना कोल्यांचा. पण आम्ही सगळे खर्च वगैरे करायचो, पण खर्चाला पण आम्ही कुठून ना कुठून मेहनत करून ते पैसे जमवायचो आणि ते पैसे जमवून आम्ही मेहनत करायचो आणि ते एंड टाइमला कॅन्सलच व्हायचं आणि कोणाचा सपोर्ट नव्हता. ॲक्च्युली आम्ही जे गाणी करत होतो तर कुठलंही प्रोडक्शन आणि कुठलाही प्रोड्युसर आमच्यावर विश्वासच ठेवत नव्हता. माझ्याकडे पैसे नाही आणि मी चांगला दिसत नाही असं पण पहिलं होतं. जर आपण चांगल्या माणसांना फॉलो केलं ना तर तुमचं चांगलंच उमटणार. मोठं स्वप्न आहे की मला आपलं मराठी गाणं जे कोळीगीत असू द्या किंवा मराठी गाणं कुठल्याही भाषेतलं असू द्या ते इंटरनॅशनल वाजवायचं आहे. माझा राजा तू सोना दिसतय, माझा राजा तू पिल्लू दिसतय, तुझ्यावर प्यार करतय मी. नमस्कार, मी रिंकी खाडे. बजाओ रेडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. बरं, बजाओ रेडिओ मागच्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेसमध्ये तुम्ही पाहत आलाय, पण आता आनंदाची बातमी ती म्हणजे बजाओ रेडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे आणि पॉडकास्ट सुद्धा सुरू झालेला आहे. आणि आजच्या या मराठी पॉडकास्टवरती माझ्यासोबत जे गेस्ट आहेत ते संगीत कला विश्वातलं एक खूप मोठं नाव आहे. खरं तर त्यांच्या अनेक गाण्यांवरती तुम्ही सगळे नाचलेला आहात किंवा त्यांची अनेक गाणी तुम्ही प्रचंड डोक्यावर घेतलेली आहेत. शिवाय ते एक म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांनी डिरेक्शन सुद्धा केलेलं आहे आणि ते लिरिक्स सुद्धा लिहितात. माझ्यासोबत आहेत प्रवीण कोळी. दादा, तुमचं खूप स्वागत आहे बजाओ रेडिओ. बरं, सगळ्यात पहिला प्रश्न मी सगळ्यांना विचारते ते म्हणजे आपलं मराठीमुळे पॉडकास्ट आहे, आपला मराठी ऑडियन्स आपल्याला बघतोय, आज केवढी एनर्जी आहे? एनर्जी बोलले तर माझी खूपच असते, कारण की प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नावाने करतोय आणि खूपच बेटर फील करतोय की मी जास्त ब्रॉडकास्ट वगैरे नाही केलंय आणि जास्त मी सोशल मीडियावर नाहीच आहे. त्याच्यामुळे नावातच माझं सर्व काही आहे. चेहऱ्याने मला जास्त कोणी ओळखत नाही आणि तुम्हाला थँक्यू बोलते की तुम्ही आमची दखल घेतली आणि मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल. आणि खरोखर असे प्लॅटफॉर्म जर बऱ्याच आर्टिस्टना भेटले तर बरेच आर्टिस्ट पुढे सुद्धा येणार आणि त्यांना माहिती सुद्धा पडेल. नक्कीच नक्कीच. बरं, माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येऊयात की आपल्या लाईफमध्ये जेव्हा यश यायला लागतं किंवा आपल्याला आपली जी कामं आहेत ती आपल्याला हवी तशी होतात, त्याच्या आधी पण आपली एक लाईफ असते. मग ते आपलं बालपण असेल, आपलं शिक्षण असेल, तर त्या एकंदरीत लाईफ बद्दल मला जाणून घ्यायचंय. बालपण पप्पा PWD मध्ये होते आणि मच्छीमारीचाही आमचा व्यवसाय होता. आजोबा मच्छीमारी करायचे आणि त्याच्यात पप्पा गुणगुणायचे, तसेच माझे छोटे काका होते तेही गुणगुणायचे, खूप सुरात गुणगुणायचे आणि मलाही असं वाटायचं की आपण पण गाऊ शकतो. आणि बरेच रियालिटी शो मध्ये यायचे, तसे इंडियन आयडल आलं तर अभिजित सावंत गाऊ शकतो तर मीही गाऊ शकतो, अरे तो आयडल होऊ शकतो तर मी, हे असं क्रेज बनत होतं आणि त्याच्यातून थोडं थोडं घडत पण होतो. आणि एक डान्सची आवड असल्यामुळं डान्स कलेकडे मी जास्त होतो. नाही करताना मी 12 ते 14 वर्ष डान्स प्रॅक्टिस केलंय आणि नवी मुंबईतील जेवढे पण डिग्री कॉलेज होते त्याचे सगळे इव्हेंट माझ्याकडेच असायचे. आणि ते करता करता एक लहानपणात पण जातो मी का जेव्हा डान्स ॲन्युअल असतं, गॅदरिंग असतं आपल्या ज्यात मराठी शाळेतूनच शिकून आलेलो आहे मी, तर त्यावेळी ना गॅदरिंगच्या वेळी आपल्याला पैसे लागतात ड्रेससाठी आणि ते सगळ्यांकडे नसतात. तर ही गोष्ट खूपच होती की यार माझ्याकडे पैसे नाही आणि मी चांगला दिसत नाही असं पण पहिला होतं. जो चांगला दिसणार नाही त्याला घेणार नाही. त्याच्यात आमचे चेहरे काही वेगळेच होते, त्याच्यामुळे आम्हाला कोरिओग्राफर डायरेक्टली पाठीमागे टाकायचे किंवा तुझ्याकडे कॉस्ट्युमला पैसे नाही आहेत तर तू नको येऊ, सरळ. म्हणजे मला नाचता येतं तरी मला घेत का नाही, आपण मला असं राग यायचा, अरे यार असं का करतात, जाऊ दे चला आपण नेक्स्ट वेळी अजून मेहनत करू आणि करूया. पण असं प्रत्येक वेळी घडत होतं. मग मीच विचार केला की आपणच डान्स सुरुवात करूया आणि आपण एक काहीतरी सोर्स कमवूया, म्हणजे जे जे करताना. मग मी डान्सचे क्लासेस वगैरे घ्यायला लागलो. आपले पर्सनल क्लासेस असतात ते, तिथून काहीतरी अर्निंग करायला लागलो. आणि नाही करताना मी 10 वर्ष महानगरपालिकेच्या शाळा आहेत, बेलापूरच्या शाळा आहेत, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवत होतो माझी टीम घेऊन. आणि हे शिकवताना मला एक अंदाज आला गाण्याचा सेन्स कसा असावा. त्यावेळी मी अजय दादा, अतुल दादांचा ऐकत होतो. मी बिग फॅन आहे A.R. रहमान सरांचा. ह्या माणसाने एक बोलतात ना एक मॅजिकल विश्व तयार केलंय. जे आम्ही काही मांडतोय
ते त्या माणसाने 20 वर्ष अगोदरच मांडून मोकळे झालेत. एखादं रॅप सिस्टीम असू द्या, एखादं फोक असू द्या, एखादं अंगाई गाणं असू द्या, एखादं कोरस, म्हणजे ही जी स्टाईल होती वेस्टर्न स्टाईल असेल, म्हणजे सगळेजण अटेम्प्ट करतायत. ह्या माणसाकडून खूप शिकायला भेटलं. म्हणजे अक्षरशः आपल्या भारतभूमीला हा एक ईश्वर भेटलेला आहे ए रहमान सर. आणि त्यांनी खरोखर एक म्युझिक सेन्स त्याच्यातून आपले बरेच कलाकारांना, की पटी रॅप गाणं होतं जे रॅप त्यावेळी गाजलं होतं आणि आत्ता रॅप करायला लागलेत. म्हणजे त्यांनी त्या 20 वर्षा अगोदर ते उगम केलं होतं. ही गाणी कोरिओग्राफ करताना मी एडिट करायचो. गणपतीची थीम असायची, वेस्टर्न बॉलिवूड लावणी असायची, म्हणजे या करताना कंडम्पटरी स्टाईल असायची. तर ह्या गोष्टी करता करता मला कळलं की प्रत्येक गाणं वेगळं असतं, प्रत्येक गाण्याला रिदम वेगळं असतं, प्रत्येक गाणं वेगळ्या लयमध्ये सजवलं जातं. ही गोष्ट शिकत होतो. आणि ते शिकवता शिकवता मला रिदम कळत होता की रिदम काय असावा, गाणं सुरात कसं असतं. मग त्याच्यासाठी मी एक थोडंसं धाडस केलं कॉलेजच्या वयात की आपण एक क्लासिकल थोडं शिकायला पाहिजे, कारण की गायचं आहे तर असं कोण चान्स देणार नाहीये. तर थोडं क्लासिकलमध्ये मी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचंही नाव प्रवीण कोळीच आहे. ते खूप चांगले गवई आहेत आणि क्लारनेट सुद्धा वाजवत आहेत. तर त्यांच्याकडे मी मध्यमापर्यंत आम्ही कसं तरी शिकलो. आणि जेणेकरून मी घरातून पैसे मागायची मला पहिल्यापासून आवडच नव्हती. जेही काही करू आम्ही, माझा छोटा भाऊ आहे मावशीचा मुलगा, तो आणि मी ते मच्छीला जायचो आणि ते जाळं वगैरे टाकून जे मिळेल त्याच्यातून आपण काय ना काय करायचं, असं काय ना काय व्यवहार चालायचे आमचे असेच. त्याच्यात थोड्याशा अशा मस्ती पण असायची. दुकानदाराच्याकडे जाऊन त्याच्याशी बोलत बसणं, त्याचे चॉकलेट चोरणं, ह्या अशा गोष्टी खूप व्हायच्या. तर चलाकपणा पण तिथूनच आलेला की अरे स्मार्ट कसं राहायला पाहिजे या जगात. जर जगायचं असेल तर तुम्हाला एक अलर्ट पण राहायला पाहिजे आणि एक शिस्तप्रिय पण राहायला लागेल, कारण की काही गोष्टी लहानपणी चालतात पण मोठेपणी आपल्याला एक स्टँड घ्यायला लागेल. मला सगळंच वाटायचं अरे मी डीओपी पण चांगला बनवू शकतो, अरे मी चांगलं डान्स पण करू शकतो, मी सगळ्या गोष्टी करू शकतो. पण एक वेळ आली अशी का नाही आपण एका वेळेला एकच चांगलं काहीतरी करू शकतो. आणि डान्स माझा अचानकली सडनली काही गोष्टी होती का डान्स ग्रुपमध्ये मुलं मुले असतात तर त्यांच्यात बॉन्डिंग काय झालं आणि ते बाहेर पडलं. आणि त्याच्यामुळं मग जरा मला थोडंसं ब्लेमिंग आलं की यार तू डान्स शिकवतोस की हे प्रकार करतो. पण मला माहिती नव्हतं. कोणाची मुलं माझ्याकडे 3 तास डान्सला यायची, 24 तास माझ्याकडे नसतात. ते आईबाबाची रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे हा माझ्यासाठी धक्का होता आणि डान्स सोडणं माझ्यासाठी माझ्या लाईफमधलं माझे पाय तोडण्यासारखे होते. आणि त्या सिच्युएशनमध्ये पूर्ण मला नेगेटिव्हमध्ये घेतलं गेलं की यार हा डान्स नाही शिकवत, त्याच्याकडे येणारी मुलं मुली सगळे अफेअर करतात, बाहेर पडतायत. तर ही खंत वाटली अरे यार. आणि या गोष्टीसाठी बरेच लोक रेडी नव्हते. पण त्या लोकांच्या बोलण्यावरून माझ्यातला जो कलाकाराचा किडा होता तो थांबला नव्हता. आणि माझ्याकडे कोणी मुलं पण यायला रेडी नव्हते. माझे जो क्रू होता तो पण, मला पण ते खूपच होतं म्हणजे असं की नाही व्हायला पाहिजे. पण तिथूनच माझी जर्नी स्टार्ट झाली. जिथं डान्स बंद झालं तिथूनच मी माझं गाणी लिहायचो. कॉलेजमध्ये असताना कुठलंही गाणं आलं तू ही रे तर ते गाणं वहीच्या पेजवर, अभ्यास कमी आणि ते गाणी पहिला पाठच्या पेजवर, जेणेकरून मी 2,000 ते 3,000 गाणी लिहिलेली. त्याच्यामुळे लिरिक्सचं पण चांगलं सेन्स आलेलं की शब्द काय असावेत, कसे असावेत, ही सेन्स आलं. प्लस जर आपण चांगल्या माणसांना फॉलो केलं ना तर तुमचं चांगलंच उमटणार. तर ही गोष्ट आम्हाला लक्षात आली. आणि जेही काही करशील ते मनापासून कर आणि परफेक्टली कर आणि क्वालिटी कर. क्वालिटी सगळ्याकडे चालते असं नसतं, पण जे क्वालिटी केलं ते खूप जगतं. म्हणजे उदाहरणार्थ गोव्याच्या किनाऱ्यावर करून आम्हाला न्याय करताना 6-7 वर्ष झाले, तरी पण अजून त्याच ताकदीचं वाचतोय गाणं. तर आम्ही काम केलेलं पुसलं गेलं नाही पाहिजे हे आमच्या मनातच होतं. आणि तशा पद्धतीने आम्ही एक जर्नी स्टार्ट केली. डान्स बंद करून मी नंतर बघितलं की आपल्याला आता ह्या कार्यात करूया. आणि ते करता करता मी जॉब सुद्धा करत होतो. पालिकेत मी 4 वर्ष टेक्निकल सुपरवायझर होतो. पण ते काम करताना ना मला दिसायचं यार मला गाणं गायचं आहे, अरे मला ते गाणं शूट करायचं आहे, ह्याच्यातून नाही होणार. आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर असल्यामुळे 3-3, 4-4 महिने पेमेंट नव्हता भेटत. हा तर मला रिझन होता. आणि मी माझ्या घरातले सगळेजण मला सपोर्ट करत होते का तुला जे वाटतं ते कर, पण ना खूप सेवा पण नको करू. तुझ्या हातात काहीच नाही अजूनपर्यंत. मी 24 ते 25 वर्षाच्या वयात
माझ्याकडे बॅलन्स 0 होता. कारण की जोही पेमेंट येईल मी त्या डान्सच्या मुलांना कोरिओग्राफीसाठी त्यांना काही नाश्ता लागेल. अजूनपर्यंत माझं डान्स फ्लोअर म्हणजे आता बंद झालंय, पण डान्स फ्लोअरला बरेच लोक ज्यांच्याकडे काहीच प्लॅटफॉर्म नसतो मी त्यांना साऊंड द्यायचो आणि माझी आई आणि काकू त्यांना चाय बिस्किट फ्रीमध्ये, तुम्ही या कोणी या ग्रुपमध्ये या, तुम्हाला सगळं नाश्ता संध्याकाळचा वडापाव वगैरे देऊन. कारण सगळ्यांकडं काही लोक स्लम मध्ये असतात, काही लोक माझ्यासारखीही होती, पण त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी मी बघत आलो आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की हीच ताकद आहे माझी. आणि मी नाही करताना 7,000 to 8,000 स्टुडंट लोकांना मी शिकवलं तेवढ्या त्या पिरियडमध्ये, आणि न पैसे घेतल्यामुळे त्यांनी मला ब्लेसिंग दिलं. जिथं जे स्टॉप झालेलं ते ब्लेसिंगने मी पुढे आलो. आणि मला असं वाटायचं अरे मी काहीतरी चुकी केली, पण नाही, मी काहीतरी करत होतो. मला ही गोष्ट तिथं जाणवली आणि मी स्टेपअप केलं. पहिलं गाणं सणायलागाचं आम्ही प्रयत्न केलं आणि सणायलाग गाणं पण येणार नव्हतं ऍक्च्युली. माझी इच्छा होती की मी हिंदीच गाणं सुरुवात करणार, म्हणजे मला करायचं आहे. आणि माझे छोटे काका होते की अरे आपण ना एक दिवस अजय दादा आणि अतुल दादाकडून एक कोळी गीत करू. हा, तर त्यांचं ते मनातच होतं. सँडीचे पप्पा आहेत आणि त्यांना सांगायचं आपण करू, पण नंतर ना मला असं मनात जी गोष्ट मी जास्त मनात नाही ठेवत, मी खरं बोलतो. आणि त्यांना सांगितलं दादा काका अजय दादा 1-2 करोड रुपये घेणार, आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत, तर आपण कसं करणार. मग ते काका म्हणाले की तू कर ना. अरे यार बरं मी डायरेक्ट कसं काय करू शकतोय. नाही तू करू शकतोस. मग मी बरं कोळी गीत नाही, पहिलं मी हिंदी अटेम्प्ट करतोय. आणि माझा एक मित्र आहे त्याने मला 2 हिंदी मूवीज आम्हाला डायरेक्टली एक आमच्या समोर आल्या. आम्ही काही गाणी केलं होतं. आम्ही पहिलं गाणं ऐकवलं होतं भाऊ कदमला 2013-14च्या पिरियडमध्ये. तेव्हा भाऊ कदम पण स्ट्रगलर्स होते, तर त्यांना आम्ही तोंडी गाणं ऐकत होतो आणि ते हसत होते. अरे असं नसतं, याच्यावर रिदम करायला लागतं, पण रिदमला पैसे नाही ना खिशात. मग एखादा अरेंजर लागतो, त्याला हे लागतं. मग आम्ही सगळं ते शोधाशोध केलं. आम्हाला अरेंजरही खूप चांगला एक्सपिरियन्स झाला की त्याने आम्हाला एक जुनं पॅटर्नचं करून दिलं. आणि मला ते वाटते अरे असं नको म्युझिक, हे नाही आवडणार पब्लिकला, मला काहीतरी वेगळं दिसतंय. पण ते अरेंजरचं म्हणणं होतं नाही तुला नाही कळत, ते लोकांना गेलं का समजेल. आणि खरोखर मी जे म्हणत होतो ते खरं होतं आणि तो जो करत होता ते काहीतरी वेगळं होतं. म्हणजे एखादं गोव्याच्या किनाऱ्यावर गाणं आहे, हे 10 वर्ष पाठचं पॅटर्न काहीतरी काढणार आणि त्याच्यावर हे करणार, तर ते लोकांना नव्हतं पटत. जे ओल्ड असेल ते आता लगेच ऍक्सेप्ट नाही करत. बरोबर आहे. तर ते करता करता मग 2 मूवी येणार होत्या. 2 मूवीचा मोनाली ठाकूर गायला येणार होत्या. ते येणार आणि तेवढ्यात प्रोड्युसर आणि डिरेक्टर मध्ये भांडणं झाली, कारण का त्यांच्यात कॅश नव्हती. त्यांच्यावर कॅशवरून चालू होतं. आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो की मोनाली ठाकूर आपलं पहिलं गाणं गाणार, यार मोठी गोष्ट आपल्याला, हिंदीमध्ये आपण डेब्यू करणार. पण ते काही झालं नाही. मोनाली ठाकूर अर्ध्या रस्त्यात परत गेली आणि आम्हालाही तिथून तो अटेम्प्ट आमचा कॅन्सल झाला. डबल सेकंड अटेम्प्ट आम्हाला डबल पुन्हा भेटला एक मित्र, त्यांनीही तसंच. पण आम्ही सगळे खर्च वगैरे करायचो, पण खर्चाला पण आम्ही कुठून ना कुठून मेहनत करून ते पैसे जमवायचो. आणि ते पैसे जमवून आम्ही मेहनत करायचो आणि ते एंड टाइमला कॅन्सलच व्हायचं. असं 2 ते 3 फिल्म आम्ही केलं. ते गाणी अजून तशीच पडून आहेत आमच्याकडं. नंतर मग नारळी पौर्णिमा आली आणि माझ्या टीमने सगळ्यांनी गाणी ऐकली होती. अरे बोलतो तुझं ना म्हणजे चांगलं वाटतात गाणी अशी, म्हणजे तू वाईट पण नाही करत, तुम्ही लोक चांगलं करताय. तर एक काम कर, त्यावेळी मोदीजींनी नोटबंदी केली होती आणि आम्ही नारळी पौर्णिमेला जरा थोडंसं म्हणजे प्रोड्युसर शोधत होतं की आम्हाला थोडंफार द्या, म्हणजे आम्ही नारळी पौर्णिमा अजून बेटर करू. पण त्यावेळी कोणी उभा नाही राहिला, कारण की प्रत्येकाला 2,000 रुपयेच भेटत होते. 2,000 काय नारळी पौर्णिमा होणार नाही. तर मी सगळ्यांना बोललो की बघा, आपल्याला आपलं सण जर साजरा करायचा तर आपण आपले पैसे काढूया, जेणेकरून तुम्ही गर्लफ्रेंडला फिरायला 2,000 रुपये काढताय, विनाकारण बाईकवर फिरताय, विनाकारण पार्टीला तुम्ही 2-3 सहज संपवताय. 500 रुपयाची पार्टी बोलताना 2-3 हजार रुपये सहज संपवतात. जर सण आपल्याला जगवायचा असेल तर हे 3,000 रुपये आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि सगळ्यांनी कसे कसे करून तयार केले. आणि नंतरची रिस्पॉन्सिबिलिटी होती की आपला इव्हेंट फेमस कसा होणार. तर मी पण तिथे शॉक होतो की आपण फक्त रॅली वगैरे काढू शकतो, त्याच्यावरती काय करू शकतोय. नाही, तू गाणं करू शकतोस, गाण्याने काहीतरी वेगळं होईल आणि लोकांचं अट्रॅक्शन वेगळं होईल. त्यावेळी ना कॅमेऱ्याचा सेन्स ना काही सेन्स. एक ऑडिओ मी ध्रुवणला घेऊन, ध्रुवण आणि योगी, ते पण 4 वर्ष अगोदरच आम्ही कंपोजिशन करून ठेवलं होतं. ते गाणं आम्ही करायचा प्रयत्न केलं आणि माझ्या डोक्यात होतं की यार बॉलिवूडमध्ये माझं गाणं नाही आलं ना, बॉलिवूड स्टाईलचं मी एक कोळी गीत करणार, माझ्या डोक्यात होतं. तर
आम्ही जो क्यू वगैरे केला आणि तो मास्टर मिक्स व्यवस्थित नव्हता आणि थोडं थोडं वोकल येत होतं, ते मला कळत होतं. मी पूर्ण टीमला असं जमवलं आणि माझ्या टीमला बोललं की आपल्याकडे एक गाणं मी तयार केलंय, तुम्ही ऐका. तर त्यांना काहीच कळलं नाही, कारण की कोळी गीत आणि हे बोललं तर ढंका चिकर टक्का चिकर, हे रिदम वाजलं नाही तर ते कोळी गीत नाही. ते सगळे शॉक होते का तुला काय प्रूव्ह करायचंय, म्हणजे आम्हाला मूर्ख बनवतोस का, ते सगळे शॉक. तर एक जण मला बोलला की गाणं तर समजलं नाही, तू तुझ्या रिस्कवर करू शकतोस काय करायचं असेल तर, पण नाव खराब नको करू. तर ते रिस्क घेतली. त्यांना सांगितलं की मी विश्वास ठेवा, जे पण करेन ते मनापासून करेन. आणि मग नंतर मी ते गाणं डायरेक्टली नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आम्ही डीजे वगैरे एक मित्राने आम्हाला हायर केलं होतं, त्यांनी दिलं होतं, तिथं आम्ही प्ले केलं आणि मी तिथं थांबलेलो आणि गावाच्या मध्येच नारळी पौर्णिमेचा आम्ही इव्हेंट करत होतो. त्यावेळी ते गाणं ज्या साऊंडवर वाजलं आणि सगळे लिटरली म्हणजे घरात बंगले वगैरे असे तिथली लोक ऐकून अरे हे कोळी गीत असं पण वाजतं, कोणी केलंय, आणि एक क्वेश्चन त्यांच्या तिथलं दिसलं. आणि मी इथं खाली म्हणजे घाबरलो, अरे कोणाचं फालतू बोलला तर लगेच मी बंद करतो गाणं, म्हणजे असं जास्त टेन्शन नाही घेणार. तिथून जो रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर आम्ही ते एक टीजर सोडलं. त्याच्यात आम्ही 1D पण कॅमेरा वापरलाय, लग्नात शूट करतात तो पण कॅमेरा वापरलाय, म्हणजे जसे भेटतील तसे, आम्हाला कोण देणार त्याच्यावर, कारण की कॅमेराला एवढे पैसे नव्हते आमच्या हातात. आणि आता शूट करायचंय. शूट करायला मी काकूंच्याकडं पैसे दिले होते 1000 रुपये आणि त्यांना सांगितलं का मला दुपारी द्या, तिथपर्यंत शुभांगी आणि ध्रुवण वगैरे येऊन आम्ही शूटला जायचंय. तर त्या चुकून बैठकीला गेल्या आणि पैशांचे झाले वांदे माझ्या. आता काय करायचं, आता एक विष्णू नायर म्हणून आपला एक मित्र आहे, म्हणजे माझा स्टुडंटच आहे, जो डिग्री कॉलेजला माझ्यासोबत होता, त्याच्याकडे 500 रुपये होते. त्याला बोललो विष्णू आपला सब गेम खतम, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, तर तू काय हेल्प करू शकतोस का. तो बोलते सर है ना मेरे पास 500 रुपये, आप क्यों टेन्शन लेतो, चलो करते. आम्ही 500 रुपये घेऊन गाडीत पेट्रोल टाकलं, ते पण बहिणीची बोललो गाडी दे, पेट्रोल मी टाकतो, असं मोठे मोठे शब्द बोललो. पेट्रोलला माझ्याकडेच पैसे नाही आहेत. मग त्या मुलाने 500 रुपये देऊन आम्ही ते पेट्रोल टाकलं, मामींच्या इथं सगळं जेवणाचं अरेंजमेंट केलं आणि आम्ही ते शूट केलं. आणि शूटचं टीजर टाकल्यावर आम्हाला डायरेक्टली 2000K व्ह्यूज आले पहिल्याच्याला. तर आम्ही शॉक होतो, अरे बापरे, टीजरला 2000 व्ह्यूज म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं होतं. आणि ते व्ह्यूज बघून आणि ते गाणं वाजल्यामुळे सगळी लोक एक्साइटेड होते टीजर बघून का तुम्ही लवकर गाणं सोडा. आणि टीजर आम्ही त्या नारळी पौर्णिमेला सोडलं होतं, म्हणजे त्या नारळी पौर्णिमेच्या नंतर सोडलं 2-3 दिवसात. तर लोकांची उत्सुकता वाढली होती आणि ते गाणं टाकल्यावर पहिल्या दिवशी 5000 व्ह्यूज गेले होते. आणि ते गाणं टाकल्यावर ते 5000 आहेत ना, आता बरीच गाणी 200 मिलियन पण गेलीत, 100 मिलियन पण गेलीत, पण 5000 व्ह्यू माझ्या अजून मनात आहेत का त्या व्ह्यूज मुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली. भरपूर लाईफ मधला तो पॉइंट होता की आपल्याला हे करायचं आहे कंटिन्यू, आपल्याला तेवढं प्रेम मिळतंय आणि आपण करतोय काहीतरी वेगळं हे तेव्हा. हो, आणि हे 5000 व्ह्यूजने आज सांगायला आवडेल का 500 मिलियन्स पर्यंत आम्ही गाणी केलेल्या आहेत आणि ही मजल करता आली. आणि कोणाचा सपोर्ट नव्हता ऍक्च्युली. आम्ही जे गाणी करत होतो तर कुठलंही प्रोडक्शन आणि कुठलाही प्रोड्युसर आमच्यावर विश्वासच ठेवत नव्हता. अरे तुम्ही काय नको तुम्ही काहीतरी वेगळं करताय, काहीतरी वेगळं करताय. तर असं पण झालंय, आपल्यासाठी कोणच उभं नाही राहत. म्हणजे बरेच म्युझिक डिरेक्टर बघितले, त्यांना डायरेक्ट मोठे मोठे नेते उभे राहिलेत, पण आपल्यासाठी कोणी उभं नाही राहत. आम्ही करू शकतोय पण आमच्यासाठी कोणच उभं नाही राहत. मग गणपती बाप्पाचं नाव घेतलं. अक्षरशः बाप्पाच्या कृपेने आम्ही डायरेक्टली सुरुवात की आपण ना 500 रुपयावरून 5 लाख 10 लाखापर्यंत आपण एक कंटेंट करू, फक्त हा शब्द होता आमचा. आणि बाप्पाच्या कृपेने 500 रुपयावर आम्ही 10 लाख 12 लाखापर्यंत पण कंटेंट केलेत आपल्या युट्यूब चॅनलवर. क्या बात आहे. बरं, हे सगळी स्टोरी जी आहे ती डान्स क्लास बंद झाल्यानंतर झालेली गोष्ट आहे. म्हणजे ना मी बऱ्याचदा ऐकलंय आणि मी पर्सनली पण या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते की आपल्या लाईफमध्ये जेव्हा असा कोणता तरी पॉइंट येतो ना की आपल्याकडून सगळंच लांब गेलंय किंवा सगळं हिरावून घेतलंय, त्यावेळेस आपली थिंकिंग काय असते की म्हणजे संपलं सगळं किंवा आता मी काहीच नाही करू शकत, माझ्या लाईफमध्ये फुल स्टॉप आलाय. आणि ती ऍक्च्युली वेळ असते जेव्हा आपला बाप्पा म्हणा, आपला देव म्हणा आपल्याला तयार करत असतो की ते म्हणतो ना आपण गरुडाचे पंख असतात ना, एका पॉइंट येतात ते छाटून पुन्हा ते येतात, आपल्याला एक
उंच भरारी घ्यायची असते आणि तो काळ असतो. आणि मला वाटतं तुझ्या लाईफमध्ये पण तसंच झालं की जेव्हा सगळे रस्ते बंद झाले, कारण देवाला काहीतरी वेगळं, काहीतरी नवं तुझ्यासाठी करायचं होतं. मग आपण आधी पण बोलत होतो इंटरव्ह्यूच्या आधी आणि तू म्हणालास की देवावर तुझा खूप विश्वास आहे. तेच मला थोडं त्याबद्दल पण जाणून घ्यायचं होतं की बाप्पा बद्दल तुला काय वाटतं, किंवा तुझ्या ह्या थ्रू आउट जर्नीमध्ये तुला त्यांची किती हेल्प झाली? ऍक्च्युली सुरुवातच बाप्पाच्या नावाने होते. जेवढेही वर्क केलंय गणपती बाप्पाचं नाव नाही झालं असं होणार नाही. आणि माहिती नाही पण माझ्या सोबतच असतात असं मी फील करतो गणपती बाप्पांना. म्हणजे प्रत्येक जण करतो, कारण की बाप्पा सगळ्यांसाठी स्पेशल आहे. माझ्यासाठी अजून बाप्पा लहानच आहे. मी त्या बाप्पांना त्याच नजरेने बघतोय. आणि बाप्पाशी असं बरेच जण बोलतात की बोलतात, मी बाप्पाला फील करतो. बाप्पाच्या समोर जाऊन फक्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी असं बोलत बसतो, पण ते बोलतात काय बोलायची गरज नाही, मनापासून मांडणं असं एक. आणि बाप्पाचं रिलेशन आणि माझं म्हणजे जर माझ्या आयुष्यात कोणी आलं, माझं लग्न झालं, तर पहिलं स्थान असेल ते बाप्पाचंच असेल माझ्यासाठी. आणि बाप्पा बोलल्यावर ना म्हणजे बाप्पाची पण कृपा आहे की आम्ही आता सलग 5 वर्ष बाप्पाची गाणी करतोय. आणि 5 वर्ष बाप्पाची गाणी खूप चांगल्या लेवलवर ट्रेन करतायत. आणि पूर्ण मुंबईत नाही तर भारताबाहेर सुद्धा ही गाणी ट्रेन करतायत. तुम्ही चिंतामणीचा आगमन सोहळा बघितला, तिथेही गाणं वाजतंय. माझा बाप्पा पण गेल्या वर्षी लालबागचा राजा ऑफिशियल सॉन्ग होतं. लाडका देव बाप्पा आहे, गणादिशा गाणं आहे. म्हणजे खूप भारी वाटतं की बाप्पानी स्पेशली आपल्याला ते आशीर्वाद दिलाय. आणि बाप्पाची गाणी करताना खूप चॅलेंज पण असतात. असं नाही की बाप्पा लगेच नाही देत. बाप्पा पण म्हणतो की स्ट्रगल केल्याशिवाय तुला भेटणार नाही, फळ देणं माझं काम आहे. हो. आणि खूप चॅलेंज, कुठलीही शूट अजूनपर्यंत मी शूट केलंय सहज झाली अशी नाहीये. कारण की तुम्हाला प्रत्येक कंटेंट, प्रत्येक तुम्हाला गाणं एक वेगळं काहीतरी शिकवून जातं आणि प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असतं. एक्झाम्पल झालं माझा बाप्पा ह्या दिया वाडकरने गायलाय. सुरेश वाडकरांची ती नात आहे. मी एवढा पण प्रोफेशनल आहे की त्यांच्या नातीला मी अपॉइंटमेंट करू शकतो, पण बाप्पाने ते जुळवून दिलं. आणि तिचं पहिलं गाणं ते हिट माझा बाप्पा आहे. आणि आम्हाला आजीवसनमध्ये पण जेव्हा 25वी अॅनिव्हर्सरी होती तर त्यांच्या सेलिब्रिटी लिस्टमध्ये आमचं पहिलं नाव होतं. तर हे खूप आम्ही शॉक होतो, कारण की आमच्या समोर सगळे सचिन पिळगावर सर बसले होते, सचिन खेडेकर सर होते, म्हणजे सगळे दिग्गज लोक. ह्यांना आपण टीव्ही मार्फत बघितलंय आणि हॅट्स ऑफ आहे त्या माणसांना की त्यांनी मराठी एवढं जगवलंय. आणि ह्यांनी आपलं पहिल्या लिस्टमध्ये नाव टाकल्यामुळे आम्हाला पद्मा मॅडम पण भेटल्या का थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या मुलीला गाणं दिलं. हे शब्द आमच्यासाठी खूप मोठे होते. अरे बापरे, आम्ही तर अजून समजतो की वाडकर सर आहेत, ते खूप दिग्गज आहेत आणि त्यांच्या वंशाला आपण काहीतरी देतोय, हे आपलं कार्य नाही, हे गणपती बाप्पाचं कार्य आहे. आणि खूप चांगलं जुळून आलं आणि ते गाणं अक्षरशः सगळ्यांना आवडलं. सगळ्यात मोठी कमेंट अशोक पत्की सरांची होती आमच्यासाठी, का अशोक पत्की सर बघितलं गेलं तर आता 3 पिढ्या त्यांनी क्रॉस केले. त्यांच्या एवढे कोणी जिंगल नाही बनवू शकत, त्यांच्या एवढे कोणी गाणी बनवू शकत नाही. तो माणूस अजूनही गाणं बनवतोय. तर त्यांनीही आपल्या गाण्याला की बऱ्याच वर्षानंतर मी असं गाणं ऐकलंय ते माझ्या मनाला लागलंय आणि त्याने ते खूप सुंदर बाईट दिलं होतं. आणि हे बघून मी शॉक होतो, कारण की एवढ्या दिग्गजांची बाईट भेटणं खाऊ गोष्ट नाही. आम्ही काय एवढं पण लेवलचं काही वर्क नव्हतं केलं. आणि माझ्या बाप्पाने एक बोलतात ना का खरं विश्व दाखवलं आम्हाला. आणि त्यांनी सांगितलं की सुरेश सर पण बोलले की तुम्ही बाप्पाची गाणी दरवर्षी करा, मे बी बाप्पा तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही बाप्पाची गाणी करत राहिलो आणि बाप्पाच्या मुलं खूप काही शिकायला भेटलं. जे पण काही आहे आज बाप्पा मुलंच आहे. दादा, माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही खरं तर दिलेली आहेत, पण मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की या सर्टन इथपर्यंत मी पोहोचलो किंवा पोहोचले ना, तर त्यानंतर एक कोणती तरी गोष्ट आपल्याला खरेदी करायची असते. कारण शून्यातून आपण सुरुवात करतो तेव्हा फायनान्शियली पण आपण बरंच काही फेस केलेलं असतं. असं असतं की यार हे मला घ्यायचंय, असं काही तुमचं स्वप्न होतं का आणि ते तुम्ही पूर्ण केलं का? एक स्वप्न होतं. स्वप्नाच्या पेक्षा एक मोठं स्वप्न आहे की मला आपलं मराठी गाणं, जे कोळी गीत असू द्या किंवा मराठी गाणं कुठल्याही भाषेतलं असू द्या, ते इंटरनॅशनल वाजवायचं आहे. आणि जसं देशपाशी वाजतो म्हणजे हे वाजतात ना, तर मला मराठी गाणं बिलियन पर्यंत पोहोचायचं माझं स्वप्न आहे. कारण की
मला नाही माहिती फ्रान्सची भाषा तरी मी देशपासी करत असतो. एक्झाम्पल मी शकीरा शकीरा करत असतो. तसंच एक दिवस ते मे बी गणपती बाप्पाचं पण गाणं असेल, मे बी आपल्या मराठी मातीतलं गाणं असेल आणि ते वाजत असेल तेव्हा मी असं बोलणार की माझं स्वप्न 1% कम्प्लीट झालं, इथून माझी सुरुवात होणार. सो मला संगीत क्षेत्रातही सांगायला आवडेल की मला मराठी लँग्वेज तर करायचीच आहे 200%, पण मला अदर लँग्वेज सुद्धा करायचे आहेत. मला इंटरनॅशनल म्हणजे मी इंग्लिशही गाणं करेन पुढे जाऊन. तर मला या सगळ्या गोष्टी मला आजमावायच्यात, कारण की संगीताला भाषेचं हे नसतं आणि मला कुठेही संगीत थांबवायचं नाही. मला जर साऊथचं संगीत तर मी साऊथचंही करेन. आणि नशिबाने बाप्पाच्या कृपेने म्हणतात ना, आमच्यासाठी आम्हाला 500 मिलियन जाऊन आम्हाला कुठलाही प्रोडक्शन कुठलंही मराठी इंडस्ट्रीतनं काम नाही आलं. ही सगळ्यात खेद असं वाटायचं मला, अरे आम्हाला का नाही काम येत. पण एक आपण प्रश्नाचं उत्तर शोधलेलं की जर आपण केलं नाही तर लोक आपल्याला बघणार नाही आणि लोकांवर डिपेंड तर आपण राहिलोच नाही, कारण कुठल्याही प्रोडक्शन माझ्यासाठी पुढे आलाच नाही. जे पण करायचं ते आपल्याला स्वतः करायचं आणि मी याच्यात माझ्या टीमला सगळ्यांना दाद देईन. काही वेळेला पेमेंट नसून सुद्धा ते माझ्याबरोबर असतात आणि अजूनपर्यंत माझी जेवढी टीम आहे, आता अंकिता सुद्धा आहे, प्रथमेश सुद्धा आहे, माझ्या टीम मधले मेंबर कोणीही हल्ला नाहीये. म्हणजे जर तुम्ही जेन्युइन असाल तर मला माझं तेच आहे स्वप्न की माझी टीम माझ्या सोबत राहावी शेवटपर्यंत. आणि आता जस्ट काकांचं एक स्वप्न होतं, छोट्या काकांचं, तर तू ना एक मोठी गाडी घे आणि त्याच्यावर कोलिवूडचा लोगो लाव, कारण की कोलिवूड प्रोडक्शन आहे आपलं. तर ते राहिलं होतं आणि ते हॉस्पिटलाइज होते गेल्या वर्षीच आणि त्यांचं डेट झालं गेल्या वर्षी. तर ती खंत होती आणि मी 1-1.5 महिन्यात मी गाडी घेतली आणि मला लोगो लावायची हिंमत नव्हती, कारण की अरे यार तोच व्यक्ती नाही. आणि आईचं पण म्हणणं तसंच होतं की आपण गाडी घेतली पण आपल्या घरात 2 व्यक्ती गेले. आणि लोगो लावताना ना अक्षरशः एक वेगळं थीम होतं डोक्यात, का बॅकग्राऊंड वाजत होतं. आयुष्यात कधी बॅकग्राऊंडचं भेटलं तर ते बॅकग्राऊंड मी वाजवणार आणि कळेल का माझ्या आतमधल्या फिलिंग्स काय होत्या. आणि ते लोगो लावल्यावर ना त्या गाडीला खरोखर एक जीव आला. कुठंही गेल्यावर ते कोलिवूड प्रोडक्शन नाव बघितलं तरी लोक लगेच फोन करतात, अरे प्रवीण दादा तू कुठं चाललास, अरे तू कुठं आहेस, अरे तुझी गाडी मी जाताना पास केलं. तर हा मोठा माझं स्वप्न एक काकांचं बोलतात ना, एक ते केल्यावर मला एक ते फील पण झालं, पण पाहिजे होते ते. नाही पण ते आता किती प्राऊड असतील विचार करणं, ते नक्कीच खूप प्राऊड असतील. बरं, तुझी ही संपूर्ण जर्नी खरं तर प्रत्येकाला इन्स्पायर करण्यासारखी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे मी आता स्वतः ऐकतेय तर मला असं वाटतंय की यार गिव्हअप नाही करावं, जे आपल्याला करायचंय ते करत राहावं. बरंच काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून आणि खूप छान गप्पा आपण आता मारलेल्या आहेत. पण आता वेळ आली एक छानसा गेम घेण्याची, थोडासा फन एलिमेंट. सो माझ्याकडे सारेगमा पाचे जे स्वर आहेत ते आहेत सगळे. तुला याच्यामधलं एक पिक करायचंय आणि जो शब्द येईल त्यावरती तुला गाणं गायचंय. ओके, सो रेडी? रेडी. कॅमेराला आधी दाखव. सा आलेला आहे. सावरून मी मगाशी म्हटल्यासारखं माझी सुरुवात ज्या गाण्यापासून झाली, सन आयलाय गो, सन आयलाय गो, नारली पुनवेचा मनी आनंद, मावेना कोल्यांचा सन आयलाय गो, नारली पुनवेचा मनी आनंद, मावेना कोल्यांचा सन आयलाय गो, आयलाय गो, सन आयलाय गो, आयलाय गो, सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा. क्या बात आहे, खरंच पूर्ण वाईब चेंज झाली अक्षरशः. बरं चला दुसरा शब्द घेऊयात. म आलेला आहे. म वरून मराठीच गाणं व्हायचं ना? हा, स्टार्ट करते मी. टिक टिक 1, टिक टिक 2 आहे माझ्या डोक्यात एक आहे, पण म वरून लगेच आठवत नाही. टिक टिक 3, माझा राजा तू सोना दिसतय,
माझा राजा तू पिल्लू दिसतय, तुझ्यावर प्यार करते मी, यो इश्कवाला प्यार करते, तुझ्यावर प्यार करते मी, यो इश्कवाला प्यार करते. कट्टी बट्टीची यारी निराली, वेड लावी जीवा, रुसू नको कधी तू आता, ओढ तुझी मना, स्वीट तुझी माझी लाईफ स्टोरी माझी, करू एन्जॉय दादा रा रा रा. माझा बच्चू लय भारी दिसतय, माफ करना मी सॉरी बोलतय, तुझ्यावर प्यार करते मी, यो इश्कवाला प्यार करते. मस्त, खूप छान खूप छान. आता शेवटचं वाक्य आहे, एक अक्षर. चला, एकदम क्विक. रे. रे. रेवरून म्हणजे र पण पकडू शकतो ना. हा हा. रात्रीच खेळ आठवलं, असं झालं, आठवलं डायरेक्ट. रांजण गावाला गावाला महागणपती पावला. एवढंच. सुपर सुपर. खूप 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 मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा होतं. थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या सुंदर गप्पा मारल्याबद्दल. बरं, बजाव रेडिओच्या टीम कडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद. धन्यवाद दादा, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, अजून कोणाला तुम्हाला या पॉडकास्टमध्ये पाहायला आवडेल, हे सर्व आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा बजाव रेडिओ.